पुसेसावळी गावातील फुटपाथ आता पादचाऱ्यांसाठी उरलेच नसल्याचे भयावह चित्र सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे। ज्या फुटपाथवरून नागरिकांनी सुरक्षित चालायचे तेच आज दुकाने, हातगाड्या, पार्किंग आणि अनधिकृत अतिक्रमणांनी गिळंकृत केले आहे। परिणामी नागरिकांना थेट रस्त्यावर उतरून जीव मुठीत धरून चालावे लागत आहे। विशेष म्हणजे गावात अतिक्रमण इतक्या बिनधास्तपणे वाढत असताना प्रशासन मात्र आंधळं, बहिर आणि मूग गिळून गप्प असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकातून उमटत आहे। काही ठिकाणी तर रस्ताच खाजगी मालमत्ता असल्यासारखा वापरला जात असून ज्याची दादागिरी त्याचा फुटपाथ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। शाळकरी, मुलं, महिला, वृद्ध नागरिक यांना वाहतुकीच्या मधून मार्ग काढत चालावं लागत आहे। एखादा मोठा अपघात झाल्यावरच प्रशासन जागं होणार का, असा संतप्त सवाल आता ग्रामस्थ विचारू लागले आहेत। फुटपाथवर दुकानांचा माल, लोखंडी स्टँड, शेड, दुचाकी, चारचाकीची पार्किंग यामुळे सार्वजनिक जागेचा अक्षरशः गळा घोटला जात आहे। काहींनी तर कायमस्वरूपी कब्जा करून फुटपाथचा खासगी ताबा घेतल्याचे चित्र आहे।